हे बघा हे खाऊची पान लावलं म्हणजे आधी होतं ना आणलं होतं तेव्हा एकदम छोटं 2-3 पानं होतं ना. तर असं आईने इकडचं गार्डन मेंटेन केलंय आणि इकडचं पण गार्डन मेंटेन केलेलं आहे. हे झालं सगळं बाकीचं ना अरुण. आता बाहेर राहिली आणि छोटी पेरू असते म्हणा लहान लहान पोरं पण येऊन तोडून जातात. गुड मॉर्निंग. तर आंघोळ वगैरे झालेले आहे, देवपूजा वगैरे झाली आणि आजच्या दिवसाला सुरुवात पण केलेली आहे. आधी सुरुवातीला फक्त थोडं फ्रूट्स आपलं हे खातोय. फ्रूट्सचं बोलतो आपलं ड्रायफ्रूट्स. हे माझं आहे ना ते तुझं आहे. ड्रायफ्रूट्स खाऊन घेऊया पहिले आणि नंतर मग फराळ खाऊया. नाश्त्याला काय फराळ आहे ना. भात राहिला का रातचा? भात राहिलाय पण आता कशाला खातोस? ते ना थोडं काय होतं चिमण्याला घालाय ठेवलाय मी भरून. थोडंच आहे. हा एवढासा. मग अर्धा चिमण्यानं घाला, अर्धा मला दे. चिमणे कंटिन्यू आमच्या दारात असतात. आता ह्यांचं पोट भरलं की निघून जातील, नवीन येतील. सारखे कंटिन्यू असतात चिमण्या. केकाटे आणि वलगड. अजून दुसरे पक्षी येत नाहीत ना. नाही आणि चिमण्या. हे 3 पक्षी असतात सारखे कंटिन्यू. कारण आम्ही सारखे कंटिन्यू तिथे दाणे घालून ठेवतो. संपलं की दाणे घालतो आणि या मटक्यामध्ये पाणी ठेवलंय बघा. तेव्हा पाणी पितात. खाणार पाणी पिणार, पाणी पिणार. मस्त वाटतं. सकाळ सकाळी येतं ना चिमण्या, तर भारी वाटतं. तर आहे ना मागच्या साईडला कोथिंबीर आणि वांग्याची आळी लावलं आणि इकडे काय लावलंय खाऊचं पान लावलं ना. दुसरं तर ते आपण बघून घेऊया जरा. कधी लावलं ते? कधी ते झालं? मुंबईला ह्याला झालाय हॅलो. 1-1.5 महिना झाला. हे बघा हे खाऊची पान लावलं म्हणजे आधी होतं ना आणलं होतं तेव्हा एकदम छोटं होतं ना. 2-3 पानं होतं का नाही. आज आता बघा कमीत कमी 7-8 पानं तरी आलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी जगले. आणि तर अजून एक मूड आलाय त्याला वरती. येणार की आता? तर हळूहळू तर वाढून जाईल. ह्या साईडला कोथिंबीर लावले. इथे बघा कोथिंबीर आहे आणि हे स्नेक प्लांट तर मागच्या वेळेला घेऊन आलं होतं तेव्हा लावलं होतं. हे ह्याला वाढायला पण मला महिना लागतो. माझं जे लावलं होतं ते 1 महिन्यानंतर त्याला थोडासा मूड आला. 1-1.5 महिन्यानंतर. ह्याला पण थोडा वेळ आम्ही लागला. यावेळेला ह्याच्यात लावला काढून. हे ह्याच्यात लय होतोय मोठा. गवतीच्या ह्याच्यात वाढणार नाही वे. लय नाही वाढणार ना. खाली लय वाढते लगेच. वास मस्त येतोय. आणि पुढं काय काय लावलंय? हे तर आळूवाटी तुम्हाला दाखवलं होतं लास्ट टाइम. आळूची पानं. हे कसलं आहे? हे तंबाटीचं झाड लावलंय एकच. वांग्याचे झाड आहेत बरं कर. 1 2 3 4 5 6 7. 7 आहेत पण तिकडे डबल आहेत. ते एक डबल आहे तिथं डबल. आता लावली मी मुंबईला याच्या आधी. आदल्या म्हणजे दिवशी 15 दिवस लावली. 10-15 दिवस. आणि तिकडे येऊन मी 15 दिवस राहिलेच ना. 15 नाही पण 10-12 दिवस तर राहिले होते. म्हणजे 15-20 दिवस झालेत हे लावून. नेक्स्ट टाइम जर आलो कधी तर परत सुट्टी बिट्टी असेल कधी काय त्यावेळेला बघूया वांगे आलेत काय. महिना लागेल ना. हा? 1 महिना लागेल ना. वांगी लागली. तर असं आईने इकडचं गार्डन मेंटेन केलंय आणि इकडचं पण गार्डन मेंटेन केलेलं आहे. हे कसलं आहे का? हे पण चायपत्ती आहे का? आलं. आलं. ओके. सकाळच्या पण तिकडे ते मडकं ठेवलंय ना. हां. तिथं पण मी लावलंय आता परत. आणि त्या मडक्यात का मडक्याच्या बाजूला कुठं काय? मडक्याच्या बाजूला ही पानं दिसते ते ना. हे खाऊचं ही खाऊची पानं आहेत. खाऊच्या पानाचं आणलं होतं मी आणि एक. हे मस्त वाटतं पण याचं नाव मला पण माहित नाही. ओके. हे तांबट झाड इकडं चांगलं वाढलंय. तर काय पानं पिणं आता ह्यांना आई यांना बघून बघून पानांचं म्हणजे पानं बघून लगेच ओळखतात झाडं. आपल्याला काय झाडं नाही ओळखत लगेच कुठली झाडं आहेत ते. कारण बघितलीच नाही कधी. तर तुम्ही अगोदरपासून बघत आलाय ना. आम्ही कधी पुस्तकात वगैरे लहानपणी बघितली असेल तेवढीच. नंतर याच्यानंतर एवढं काय पानं बघण्याचा काय संबंधच नाही आला. इथे पण बघा कोथिंबीर लावली आईने थोडीशी. ते ह्याचा घेतलास का? कशाचा? बेंगराज. कुठं आहे? भृंगराज काय? महाका बोलते ते पण ह्याला बेंगराज बोलते ते. मी पैदा करून लावले आता दोन्ही किती दिवस टिकते. हे वय काय असतं? फळ आहे का? फळाचं आहे का फुलाचं आहे? तेल बनतं आणि खोकलेलं औषध होतं तयार. ते का फळ असतं का त्यात? फुलं असते ते. ओके. ते काय उपयोग आहे का आता सध्या आपल्याला? हे महाका आहे. ओके ठीक आहे. काय काय? गुलमस. गुलमूस काय फुल आहे? फुलं येते ह्याला मस्त पैकी. मोठं व्हायला या. लय नाही मोठं होत. बघू आता. हे गार्डन मध्ये आहे का तुझ्या आपल्या इथं होय? गुलमस तिकडं मी बघितलं होता. असेल. बघूया आपण जेव्हा नेक्स्ट टाइम येऊ ना 1-1.5 महिन्यानं एक फेरी मारू किंवा तेव्हा बघूया कुठली झाडं किती वाढलेत आणि कशाला काय काय फुलं आलेत ते. आंबला नाही ना? नाही राहावं त्याचं. बघू केवढं आहे. घाल चिमण्यांना. नंतर भात राज नाही खाते मी तर फक्त फराळच खातो दिवाळीचं.
तो भात चिमण्यालाच असू दे. हो आंघोळ करून ये तू, मग फराळ दे, मग हे दोघं एकत्र खाता. अण्णा आमचे गेलेत रनिंग म्हणजे सायकलिंग करायला. रोज जातात ना? मग रोज सकाळी किती वाजता निघतात? 7:30-8 वाजता सायकलिंगला जातात ते. म्हणजे तारळेपर्यंत मला वाटतं ते जात असतील. ताळ्यापर्यंत ताळ्याच्या पुढं बी जाते तुझ्या एवढं पाहिजे तर. तारळ्याच्या पुढेपर्यंत म्हणजे कमीत कमी 10-15 किलोमीटर ते मला वाटतं रनिंग करतात, सायकलिंग करतात. तिकडे 10-15 किलोमीटर परत 10 म्हणजे 30 एक किलोमीटर मला वाटतं डेलीची सायकलिंग होत असेल. कधी काय काम निघालं तर नसेल, पण बाकीच्या वेळेला तर होतच आहे. देवी आलेली आहे असं मर्याई बोलतात, ते पूजायला चालले आहे. त्याला लावले ना लाव तुझाने पाणी किती होतं? इधर आहे. तुझी देवळा देखा तुझी उजाड घरा झाला 12 दर दिवाळीला येतो का काय असं? ओके, आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे फिरतोय का? प्रत्येक गावात फिरतो. मर्या आहे नाही लक्ष्मीपूजन दिवशी. मग दर लक्ष्मीपूजनला येतं तिकडं. थांबा आम्हाला येत होतं. फवारणी चालू आहे. बस बस लय मारत इकडे मारत. हे झालं सगळं बाकीचं ना अरुण? हो झाले आता बाहेरनं राहिले. ओके, बाहेर ना कुठलं? बाहेरून ते फटक्या तिकडे येते ना हां हां हां. तिकडून हे आतून झालं आता बाहेरून मारायचं. ह्याचा आपल्याला काय प्रॉब्लेम होत नाही ना? काय नाही आपल्याला असं काय नाही 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 कीटकनाशक नाही मोहर येण्यासाठी. मोहर येण्यासाठी आहे. कीटकनाशक वेगळं असतं ते. वर हात पुरेल तेवढा मार. त्या बाजूने मार. पण मोहर तर आलेला आहे की अगोदर. वाऱ्यामुळे थोडा हां. बाजूला मार येते अजून मारा जाऊ दे हे झाड आपण नारळाच्या. तर इथली फवारणी झालेली आहे. आता आपण तिथे दुसरं पुढे आमच्या गावावर आहे, तिथे 2-3 झाड आहेत. तर तिथे जाऊन फवारणी मारायची. हे वर्षाला मारायला लागतं की वर्षाला मारायला लागतं? हे फक्त मोहर येण्यासाठीच असतं का कीटकनाशकाला पण उपयोगी पडतं? सगळेच. हे एकच औषध आहे का दुसरं? वेगवेगळं औषध असतं ना? हे आता सध्या तुम्ही मोहर येण्यासाठी मारताय. ओके, पानं वगैरे गळू नये म्हणून. तर इथे आपल्याला अजून झाडावरती मारायची फवारणी, जे काल आपण पेरू काढून घेऊन गेलो ना इथून. तिकडूनच घे.
बर्फावून त्याची उडते अशी खाली. ओढलं पिरू आलो तर हो बोललं तर मीच होतो तर मी त्यात म्हणतो तर आम्ही हे गवत घाण पिन काढून सगळं काय नसतं मी कामाला येतो तुला माहित आहे ना. हो पेरू आता कसं छोटे आहे ना त्यामुळं सगळ्यांच्या हाताला येते ना. काय सगळ्यांच्या मग काय बोलायचं आहे. हे बघ हे बघ हे. आणि ना, तिथं- तिथं मोठा पिरू राहिला ते बघ, तिथं मोठा आणि हे बघ, ही एक मोठा राहिला. ते बघा ते चाललेत आता डोक्यावरून घेऊन. ते अशी दर दिवाळीला येतात लक्ष्मीपूजन दिवशी. तिथं पेरू मोठा झालेला आहे समोर. झालेला आहे तर. इथं पण एक आहे. आज लय आलो होतो पिरू. वर चढाय कटलर येते उगाच बिनकामाचं तिथं नाही जमा चढायला. नाही तिथं पुढे जाणं वरनं हात वर तिथं चढायचं येतं नाही ना. संपलं वाटतं पाणी आहे ना. हां हां हा पेरू बघा किती मस्त मोठा झालेला आहे. हा बघा इथं एक मोठा पेरू आहे आणि इथं एक आहे. हा बघा हा एक. असं लिंबूच्या म्हणजे लिंबूच्या साईजच्या आहेत पण टेस्ट जबरदस्त आहे. आणि छोटी पेरू असल्यामुळे ना लहान लहान पोरं पण येऊन तोडून जातात. मग बघूया आपण संध्याकाळी किंवा उद्या तो पेरू काढू. उद्यापर्यंत मग तो वाढेल पण आणि पिकेल पण तोपर्यंत. हे फणसाचं आहे ना. हे फणसाचं आहे का नाही. हा फणस आहे. हा फणस आणि आंबा दोन आहेत तिथे. ओके ह्याच्यावर मार. आता इकडची झाडं झालीत पूर्ण. हे राहिले ना. हे जे आंब्याचं झाड आहे एकदम कमी राहिले ना. झालं ठीक आहे. जेवढं झालं तेवढं ठीक आहे. तर फवारणी झालेली आहे. मशीन कोणाची आहे. हो ओके. मागणं पळत आले काय काय आलं. म्हणते तरी जनावर आहे. इथं पुढे तळी म्हणाला वाघ हो तर धरलं ते कुणाचं ठेव गेलं ना पळत होत छोटे बोकार कापायचं होतं ना. बोकार ते आधीला आहे ना. आहे की लिंबू ते नाही त्याला काय कधी काल धरलं वय. टाकेल ते पाया बरोबर आपण नव्हतं मला